तर आज आपल्या व्लॉगला जवळपास एक महिना कंप्लीट झाले, म्हणजे अविनाश वाणी व्लॉगला 30 दिवस कंप्लीट झालेत. आणि या 30 दिवसात मी जवळपास डेली कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड केलेत. आणि जर टोटल काउंट बघितला तर मग मला एक 44 आवर्सचा म्हणजे 44 तासांचा वॉच आवर आला आहे. जवळपास 57 नवीन सबस्क्रायबर, नवीन मेंबर आपल्या चॅनलला मिळालेत. आणि त्याच्यासोबतच जवळपास टोटल 11,000 व्ह्यूज या चॅनलला आला आहे. मला माहिती आहे काही काही चॅनलच्या कंपॅरिझननी हा आकडा खूप छोटा आहे, पण माझ्यासाठी तो खूप मोठा होता. कारण जसा जसा एक एक सबस्क्रायबर वाढायचा ना, तसं तसं ती प्रत्येक गोष्ट मी सेलिब्रेट केली आहे. म्हणजे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असायची, कारण मी हे व्लॉग चॅनल ना एक हॉबी म्हणून स्टार्ट केला होता. आणि असं वाटलं होतं की चालेल तोपर्यंत चालेल, करेल तोपर्यंत मी करेल, आणि जर नाहीच जमलं तर मग ड्रॉप करून देईल, असं माझा क्लिअर थॉट होता. आणि झालं तर ठीक, नाही झालं तर एक डिजिटल अल्बम बनून जाईल, जेवढे दिवस मी करतोय तेवढा. पण मग माझे काही व्हिडिओज आहे म्हणजे हे सगळे की यांना खूप सारे व्ह्यूज गेलेत. सुरुवातीचे पहिले 2-3 दिवस मी स्टोरी ठेवली होती इन्स्टाला म्हणून व्ह्यूज आले. त्याच्यानंतर असं ठरवलं की जेवढं ऑर्गॅनिकली ग्रो होईल तेवढं होईल. त्यानंतरनं पण व्ह्यूज वाढत गेले. सुरुवातीला 2-3 दिवस माझ्या फ्रेंड्स फॅमिलीचे एक 20-25 सबस्क्रायबर येऊन गेले. त्याच्यानंतर 57पर्यंत रीच व्हायला म्हणजे आजपर्यंत बाकीचे सगळे ऑर्गॅनिक आले. ज्यावेळेस एक एक सबस्क्रायबर यायचा भाई, त्यावेळेस मला इतका आनंद व्हायचा ना, म्हणजे काय सांगू. तर आणि त्याच्यानंतर मी इंस्टाग्रामवर खूप लेट पोस्ट करायला सुरुवात केली, आणि तरी पण मी जेवढं 10-12 रील्स टाकल्यात ना, त्याला पण मला एक अराऊंड 22,000च्या अराऊंड व्ह्यूज गेल्यात. तर म्हणजे ही गोष्ट म्हणजे माझ्यासाठी आता इतकी मोठी वाटते ना मला, की काय सांगू. आणि व्ह्यूज तर ठीक आहे, म्हणजे व्ह्यूज आलेत, सबस्क्रायबर्स आलेत, जे आहे ते आहे. पण त्याबरोबरच ना मी काही म्हणजे गोष्टी ज्या मिस आउट करत होतो, तर त्या पण म्हणजे काय म्हणतात स्किल्स म्हणा किंवा काही सवयी म्हणा, त्या पण मला म्हणजे जर मी काय थोडंफार बोलायला शिकलो. बोलत तो मी अगोदर पण होतो. माझ्या फॅमिलीला, माझ्या फ्रेंड्सला, माझ्या रूममेट्सला माहिती आहे मी किती बडबड करतो. व्हिडिओ तरी थोडी कमी दिसत असेल, त्यापेक्षा जास्त बडबड मी तशी रिअलमध्ये करतो. आणि म्हणजे असं नेहमी काही लपवत नाही, बट आहे माझं थोडं बडबड करण्याचं थोडा जास्तच. त्यानंतरनं हां, मला मागच्या 4 वर्षात म्हणा किंवा 2-3 वर्षात मी कधीच सकाळी कन्सिस्टंट रेग्युलर लवकर उठलेलो नाही आहे. मी 9ला उठायचो, मी 10ला उठायचो, इव्हन मी 11ला 12ला पण उठलेलो आहे. इतकं म्हणजे काय म्हणतात ती एक अनहेल्दी सवय होती. पण जेव्हापासून मी पोस्ट करायला सुरुवात केलं आहे ना, तेव्हापासून मी दररोज 8, 8:15, 8:30, मला आठवत पण नाही आहे 8:30 मी कधी क्रॉस केलं आहे किंवा मी 9च्या पुढं कधी उठलो आहे. बिलकुल नाही. या 30 दिवसात मला आज सकाळी पण आयुष मला बोलत होता, की "तू एवढं सकाळी का उठतो जर तुझा ऑफिसचा टाईम 2 वाजता येतात?" पण स्टिल त्या एका गोष्टीमुळं मला सकाळी उठून पोस्ट करायचं आहे. 8 ते 9 जी माझी विंडो आहे त्या विंडोमध्ये. तर त्यामुळं मी सकाळी उठतो म्हणजे उठतो. अपार्ट फ्रॉम दॅट मला ना सुरुवातीला ऑकवर्ड व्हायचं, असं स्ट्रीटवर किंवा बाहेर कुठे किंवा इव्हन रूममध्ये किंवा मी ज्यावेळेस घरी गेलो होतो त्यावेळेस पण. पण ती थोडी ऑकवर्डनेस पण गेली. थोडं बोलायचं पण मी इम्प्रूव्ह केलं. या सगळ्या गोष्टी म्हणजे होऊन गेल्या. फक्त म्हणजे व्हिडिओ जेव्हापासून मी व्लॉगिंग करायला लागलो त्या त्या तेव्हापासून. आणि अपार्ट फ्रॉम दॅट नवीन-नवीन गोष्टी ट्राय करायला लागलो. थोडंफार फिरलो पण, कारण असं वाटायचं की नाही आपल्याला आज हे करायचं, आपल्याला ते टाकायचं, आज आपल्याला व्हिडिओमध्ये हे पण करायचं आहे. त्यामुळे थोडंफार गोष्टी एक्सप्लोर पण केल्या ज्या मला करायच्या होत्या त्या. ॲज अ हॉबी म्हणून जी गोष्ट चालू केली होती ती आत्तापर्यंत खूप चांगली गेली आहे. तर या सगळ्यामध्ये म्हणजे माझे रूममेट्स ऑब्व्हियसली, माझे फ्रेंड्स यांनी बरंचसं कंट्रिब्युशन दिलं आहे. तर आणि बरेचसे सजेशन्स पण दिले, की जसं काय म्हणतात ऑडिओ क्वालिटीवर लक्ष दे, व्हिडिओ क्वालिटीवर लक्ष दे किंवा एडिटिंगवर लक्ष दे, व्हिडिओची लेंथ थोडी जास्त. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात येत्या, हळूहळू होईल पण. तर मग त्याच्यावर आपण नक्कीच वर्क करू. आत्तापर्यंत तुम्ही जे सगळं काही म्हणता या व्लॉगला, या व्हिडिओजला प्रेम दिलं आहे त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि असं नाही की हा म्हणजे माझा लास्ट व्हिडिओ, याच्यापुढे पण आपण करणारच आहे. पण मग आज जस्ट 30 तारीख होती आणि जस्ट माझ्या डोक्यात आलं, म्हणून मग मी म्हटलं की सगळ्यात अगोदर हे जे काही केलं आहे, हे जे काही अचीव केलं आहे ते काय म्हणतात तुमच्यासमोर ठेवायचं आहे. त्यामुळं मग मी सुरुवातीचे हे 5-6 मिनिट बोललो आहे. आणि आता यानंतर करूयात आपल्या दिवसाला सुरुवात. तर 12 वाजलेत. आज माझी थोडी तब्येत खराब होती, कारण मला सर्दी झाली आहे. गावावरनं आल्यानंतर माझं कायम होतं की पाणी बदल होतो, मग मला सर्दी होते, मग मी आजारी पडतो. तोच हा सीन चालू आहे. तर मग तो काही असं स्पेशली सकाळपासून केलं नाही आहे. आणि आत्ता ऑफिसला आवरायचं, ऑफिसला जायचं. संध्याकाळी घरी आल्यानंतर ना आपल्या रूममेट्सला सांगू की आणि मी आपण काय आता 30 डेज कंप्लीट केले. तर मग बघूया त्यांची पण रिॲक्शन काय. गाईज ऑफिसवरनं आलो आहे
आणि या पोरांचं चाललं आहे की चल आवर पटकन जेवायला जायचं. चला जेवण करून येऊयात. गाई जस्ट आम्ही डिनर करून आलो आहे. जवळच गेलो होतो. आम्ही चौघं होतो आणि यांच्या कंपनीतले 2 जण जे आमचे मित्र पण आहे. अभि कदम आणि प्रतीक गाडेकर ते पण आले होते. तर मग डाळबाटी खाल्ली आज मस्त आणि आता रूमवर रिटर्न आलो आहे. आयुष त्याच्या फ्रेंडच्या घरी गेला आहे कारण त्याच्या मित्राचा बर्थडे होता वाटतं आणि हे दोघं आता टेरेसवरती त्यांच्या घरच्यां वगैरे सोबत फोनवर बोलत आहे. आज त्यांचा वीकेंड स्टार्ट झाला आहे त्याच्यामुळं आता कधी येतील माहीत नाही. या और शैतान हाजिर. आज आपल्या म्हणजे आज व्लॉगला अविनाशवाणी व्लॉगला 30 दिवस कंप्लीट झाले रेग्युलर पोस्टिंगचे. काय वाटतं तुला? काय म्हणणं आहे तुझं? फार मजा आली मला. फीचर होऊन दिवस जे होते ते फार काटकसरीचे होते. तरी आम्ही याच्यातून मार्ग काढत काढत हे 30 दिवस हे तुला असं काय त्रास झाला भाई? सांग मला. मला कंटेंट द्यायचा होता त्याला. त्या कंटेंट देण्याच्या ह्याच्यामध्ये मला फार त्रास झाला. ओ भाई, नॉट एनी पेड प्रमोशन गाईज, बट बेडेकर आणि येवले या अशा बॉटलचा बिझनेस करा म्हणून काय म्हणत्या खूप इंस्टाग्रामवर रील्स येत असतात. असू शकतो हा एक चांगला काय म्हणते बिझनेस आयडिया म्हणून किंवा एक चांगला बिझनेस. आय डोंट नो, बट मी बऱ्याचशा ठिकाणी बघतो पण पुण्यात आता ज्या त्या हॉटेलच्या कस्टमाइज त्यांच्याच वॉटर बॉटल असतात. सो गाईज, डन फॉर द डे अँड आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. उद्या मला मॉर्निंग शिफ्ट आहे तर मला लवकर उठावं लागेल. या व्लॉगमध्ये म्हणजे एडिट करताना मला समजलं की खूप फ्लॉज आहे. सकाळची एक क्लिप पण मी उडवली, ती थोडी इम्पॉर्टंटवाली होती. मी क्रिएट करण्याचा ट्राय तर केलं आहे आणि तसं काय म्हणता एक डिस्क्रिप्शन म्हणा ते स्टार्टिंगला टाकलं आहे. होप सो नेक्स्ट टाईमपासून ध्यानात ठेवावं लागेल या गोष्टी. चला ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.